वेलकम फ्रॉम संगीत टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ शिक्षक भरतीमध्ये यावर्षी सिलेक्शन होण्यासाठी नेमका स्कोर किती लागेल या संदर्भात असणार आहे. आणि सर्वात कमी खरोखर जिल्हा परिषदेचा स्कोर जो आहे राहणार आहे किंवा मेरिट जो आहे जिल्हा परिषदेचा सर्वात कमी लागणार आहे का या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती आपण बघणार आहोत. जी मेरिट लिस्ट लागणार आहे, मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव शिक्षक भरतीमध्ये असणार किंवा नाही असणार त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघावा लागणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल त्याला ऑलवर सेट करा. आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त टाईप करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर यावर्षी शिक्षक भरतीमध्ये आपल्याला जर आपली स्वतःची निवड शिक्षक भरतीमध्ये करायची असेल तर त्याच्यासाठी दोन ऑप्शन जास्त महत्त्वाचे आहेत. एक पहिले म्हणजे आपला टेट परीक्षेमधला स्कोर आणि दुसरं म्हणजे आपण कशा प्रकारे प्रिफरन्स दिलेत ते. आता काही उमेदवारांचा प्रश्न हा होता की त्यांनी प्रिफरन्स येऊन सुद्धा जास्त प्रिफरन्स दिले नाही स्वतःचा जिल्हा पाहिजे असल्यामुळं. आणि यावर्षी तुम्हाला माहिती आहे प्रत्येक कास्टला कमी जागा होत्या, त्याच्यामुळं आपल्या कास्टसाठी कमी जागा आहे. मग आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेल्यापेक्षा आपण स्वतःच्या जिल्ह्यामध्ये येण्यासाठी फेज 2 ची विद्यार्थी वाट बघतायत. पण काही विद्यार्थी होते की ज्यांना कुठेही महाराष्ट्रामध्ये नोकरी लागली तरी चालेल, तर असे सुद्धा मेजॉरिटी विद्यार्थी असे आहेत की ज्यांना फक्त नोकरी हवी आहे. मग अशा विद्यार्थ्यांना जर शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचं तर त्यासाठी स्कोर किती लागू शकतो त्या संदर्भात बोलणार आहोत. पहिले बोलणार आहोत 1 ते 5 साठी. ठीक आहे. आता समजा तुमचं डीएड आहे, टीईटी पेपर 1 पास आहे आणि तुमचं 12वी किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तर तुम्ही 1 ते 5 साठी अप्लाय करणार आहात. आणि जर तुमचा स्कोर ॲव्हरेज आहे म्हणजे जवळपास उदाहरणार्थ समजा तुमचा स्कोर 112 प्लस आहे, 112 113च्या प्लस आहे आणि जर तुमचा स्कोर समजा 122 125 पर्यंत आहे तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये होप ठेवू शकता. शिक्षक भरतीमध्ये तुम्ही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या ठिकाणी तुमची निवड होऊ शकते विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. ठीक आहे. आता जर समजा जिल्हा परिषदे शाळेमध्ये तुमचं नाही काम झालं तर मनपा आहे, नपा आहे, आदिवासी विभाग आहे, विद्यानिकेतन आहे, वेगवेगळ्या आहेत ज्या आस्थापना आलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये जास्त कमी मेरिट जो लागतो तो शक्यतो झडपीचाच लागतो, जिल्हा परिषदेचाच लागतो. मग आपण जिल्हा परिषदेचीच गोष्ट करणार आणि त्यानुसारच तुम्हाला सांगणार. ठीक आहे. जर तुमचा स्कोर 112 113 प्लस आहे त्याच्या समोर आहे आणि जर समजा तुमचा स्कोर 122 किंवा 125च्या आतमध्ये आहे, ठीक आहे, त्याच्या आसपास जरी असला आणि जर त्याच्यावर असला तर खूपच छान, 122 125च्या वर असला तर मग त्यावेळेस तुम्हाला कुठे ना कुठे पोस्ट मिळणारच. पण जर त्याच्या आतमध्ये स्कोर आहे तुमचा तर तुम्हाला पसंती क्रमावर जास्त लक्ष देणं होतं की तुम्हाला असे जिल्हे निवडायचे होते जिथे कमी मेरिट लागतो, विद्यार्थी जात नाही आणि वॅकन्सी जास्त आहे. तर अशा ठिकाणी जर निवड केली असेल तुम्ही तर तिथे मेरिट कमी लागतो. आणि तुम्ही निवड यादीमध्ये स्पष्ट बघाल की तुम्हाला दिसेल की प्रत्येक जिल्ह्याचा मेरिट जो आहे तो वेगवेगळा लागणार आहे. ही आश्चर्याची बाब असणार आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुम्ही बघाल की बुवा एखादा जिल्हा आहे त्याचा मेरिट एकदम हाय गेला आणि एखादा दुसरा जिल्हा आहे त्याचा मेरिट एकदम कमी गेला, तर त्यावेळेस तुम्ही विचार करू शकता की आपण जर या जिल्ह्याला पसंतीक्रम दिला असता तर कदाचित आपला नंबर शिक्षक भरतीमध्ये लागला असता. दुसरी गोष्ट करूया वर्ग 6 ते 8 साठी किती स्कोर लागेल. आता हे मी प्रत्येक कास्टसाठी सांगतोय. असं नाही की एखादी कास्ट याच्यामध्ये राहिली असेल. आणि हा एक अजून महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही EWS SC ST साठी प्रयत्न करताय तर मग याच्यापेक्षा अजून स्कोर कमी जरी असला तुमचा समजा 100च्या आसपास, 105 110च्या आसपास, तर तुमच्या शिक्षक भरतीमध्ये कुठे ना कुठे सिलेक्शन होऊ शकतं. आता करूया 6 ते 8 साठी गोष्ट करूया. 6 ते 8 साठी दोन ऑप्शन आहे. एक आहे मॅथ आणि सायन्स आणि दुसरा आहे सोशल सायन्स. सोशल सायन्सच्या जागा कमी आहे, त्या मानानं सोशल सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्कोर 130 किंवा 132 प्लस असला तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये सोशल सायन्सची पोस्ट घेऊ शकता. पण तुम्ही विचार करा की तुम्हाला प्रिफरन्स किती आले होते. आता जे सोशल सायन्सचे विद्यार्थी आहेत तुम्ही कमेंट करून सांगा खरोखर किंवा सोशल सायन्सचे खरोखर प्रिफरन्स यावर्षी किती आले होते. जागा कमी होत्या त्याच्यामुळे साहजिकच जर कमी जागा आहे आणि उमेदवार जर समजा आहेत TET पेपर 2 पास सोशल सायन्समधून तर ते त्या जागेला पसंतीक्रम कुठे ना कुठे देणारच आहेत. मग त्याच्यामुळं अशा वेळेस कॉम्पिटिशन वाढते, जागा कमी विद्यार्थी जास्त, कॉम्पिटिशन वाढते. त्याच्यामुळे तो मेरिट जो आहे वाढेल कोणाचा, सोशल सायन्सचा. पण जास्त नाही, 140च्या आतमध्ये राहण्याची शक्यता जास्त आहे. 135 140च्या आत, 135च्या आतच. ठीक आहे. आता 6 ते 8 पण मॅथ आणि सायन्ससाठी. जर तुमचं मॅथ आणि सायन्स आहे, तुमचं कोणतेही मीडियम असेल, उर्दू असेल, इंग्लिश असेल किंवा मराठी मीडियम असेल, तरी सुद्धा तुम्ही मॅथ आणि सायन्ससाठी अप्लाय करताय 6 ते 8 साठी, तर तुम्हाला मॅक्स टू मॅक्स मार्क्स जे आहेत तुम्हाला 107 किंवा 108च्या समोर पाहिजे आणि 120च्या आतमध्ये तुमचा जर स्कोर आहे तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये कुठे ना कुठे मॅथ सायन्ससाठी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आता यावर्षी जागा ज्या आहेत, पहिल्या जागा ज्या आहे किंवा पहिली निवड यादी जी लागणार आहे झडपीची किंवा वेगवेगळ्या आस्थापनांची, त्याच्यामध्ये मी जास्त जोर झडपीवर का देतोय कारण की मला माहिती आहे की मेरिट कोणत्या याचा आस्थापनेचा कमी लागतो. जिल्हा परिषदेमध्ये जास्त वॅकन्सीज असतात, मेरिट कमी राहतो, कट ऑफ कमी लागतो, मेरिट लिस्टमध्ये ते पूर्ण कळतं आपल्याला.
कारण की मनपा नपा ज्या असतात तर त्या जास्त विद्यार्थी प्रिफरन्स त्यांना देतात. मोठ्या संस्था आहेत, रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था किंवा बाकीच्या विद्यानिकेतन किंवा आदिवासी विभाग, तिथं विद्यार्थी शक्यतो समजा त्यांना प्रिफर करतात, ज्यांना जवळ पडते त्यांना. तर ज्या मोठ्या संस्था आहेत त्यांचं सुद्धा मेरिट कमी लागत. आता रयत शिक्षण संस्थांमध्ये मला 11वी 12वीची जागा घ्यायची, तर 11वी 12वीची जागा घेण्यासाठी मला मार्क्स स्कोर खूप छान लागला पाहिजे. म्हणजे 150 155 प्लस स्कोर असला तुमचा, तुम्ही 11वी 12वीसाठी एक्सपेक्ट करू शकतो. माझा स्कोरच ॲक्च्युली 115 120 आहे. मी 11वी 12वीची जागा पोस्ट एक्सेप्ट करू शकत नाही, ती मला मिळूच शकत नाही. ठीक आहे. हां, विथ इंटरव्ह्यूसाठी मी 11वी 12वीसाठी जर गेलो तर एखाद्या संस्थेवर माझं काम होऊ शकतं. ठीक आहे. ही स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे. मी 6 ते 8चं सांगत होतो मॅथ सायन्सचं, तर मॅथ सायन्सचा तुमचा स्कोर जर 107 108च्या समोर आहे आणि जर समजा तुम्ही 120च्या आतमध्ये तुमचा स्कोर आहे, तर तुम्ही पर्सनल इन्कम योग्य दिले असतील तर तुमची निवड कुठे ना कुठे होईल. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर 120 प्लस तुमचा स्कोर आहे आणि मॅथ आणि सायन्ससाठी तुम्ही प्रयत्न करताय, तर 120 125 प्लस स्कोर आहे, तर तुम्ही बिंदास आरामशीर तुमचं महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे तुमचं काम होणार. स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये तुमचं काम होऊ शकतं, जर तुम्ही मॅथ सायन्ससाठी प्रयत्न करताय तर. कारण की मॅथ सायन्सच्या जागा चांगल्या आहेत. ठीक आहे. सिलेक्शन होण्यासाठी किती स्कोर असावा लागणार आहे ते बघतोय आपण. आता उर्दू इंग्लिश मिडियमसाठीच बोलूया. तुमचा स्कोर 115 117च्या आसपास आहे किंवा जेमतेम आहे, तर तुमचं सिलेक्शन शिक्षक भरतीमध्ये होऊ शकतं. मराठी मिडियमचे आहात तुम्ही तर थोडा स्कोर वाढेल. स्कोर कसा वाढेल? कारण की मराठी मिडियममध्ये पण कास्ट आहे. कास्टमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये प्रकार आहेत किंवा ओबीसीमध्ये उमेदवारांची संख्या खूप आहे. ओपनमध्ये सुद्धा किंवा खुल्यामध्ये सुद्धा उमेदवारांची संख्या चांगली आहे. नंतर त्यानंतर SC BC SC प्रवर्ग याच्यामध्ये सुद्धा उमेदवारांची संख्या आहे. बाकीच्या प्रवर्गामध्ये सुद्धा उमेदवारांची संख्या आहे. तर त्यानुसार तुम्हाला हे बघावं लागेल की आपल्या याच्यासाठी कशासाठी आपण ज्या ठिकाणी प्रिफरन्स दिले तर तिथे स्कोप आहे का आपल्यासाठी, तर त्यावेळेस तुम्हाला संधी मिळेल शिक्षक भरतीमध्ये. आणि जर समजा तुम्ही ओबीसी किंवा ओपनमध्ये येत आहे किंवा खुल्यामध्ये येत आहे, तर त्यावेळेस थोडा स्कोर तुम्हाला 122 125 प्लस लावू शकतो. 122 125 जर सायन्ससाठी विचार करतायत, मॅथ सायन्ससाठी. पण एवढा पण नाही जाणार. जर तुमचं नशीब खूप चांगलं आहे यावर्षी, तर मेरिट कदाचित खुल्यासाठी जागा चांगला आहे आणि ओबीसीचा सुद्धा फिमेल असेल किंवा मेल असेल तर त्यांचा मेरिट 117 118 पर्यंत सुद्धा येऊ शकतो मॅथ सायन्सचा. कारण की जागा जास्त आहेत. 60,000 विद्यार्थी आहेत जवळपास कशामध्ये, ओबीसी कास्टमध्ये. मग तुम्ही विचार करा महिला किती असतील आणि पुरुष किती असतील. आता बोलूया 9 ते 10 आणि 11वी 12वीसाठी. आता मी तुम्हाला हे तर सांगितलं, पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली इथे बघा. जर तुमचं आरक्षण आहे, परत लक्षात घ्या, जर तुमचं आरक्षण आहे, तुम्ही जर समजा कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आरक्षण आहे, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला किंवा अंशकालीन किंवा अपंग किंवा वेगवेगळ्या कोणत्या ना कोणत्या आरक्षणामध्ये तुम्ही येत आहे आणि जर तुम्हाला अजून तुमच्या कॅटेगरीचा सुद्धा फायदा होतोय, तुमच्या कास्टचा, EWS ST किंवा SC कास्ट आहे, तर अशा कास्टनुसार सुद्धा आणि तुमच्या आरक्षणानुसार सुद्धा जर तुम्ही काही ना काही कोणती ना कोणती तुमच्या गोष्ट अजून दुसरी महत्त्वाची स्ट्रॉंग आहे, तर तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये 100च्या किंवा 110च्या आसपास मार्क असले तरी सुद्धा सायन्स मॅथ्ससाठी तुमचा स्कोर किंवा निवड तुमची होऊ शकते. 90 97 कोणाचं होईल, ST EWS वाले जे आहे त्यांचा 97 98 99वर जे आहे सिलेक्शन होऊ शकतं मॅथ सायन्ससाठी. आता गोष्ट करूया पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. कोणासाठी? 9वी 10वी आणि 11वी 12वीसाठी. आता हे विद्यार्थी खूप आहेत. 9वी 10वी आणि 11वी 12वीसाठी बघा, 9वी 10वीसाठी जो रेंज आहे 9वी 10वीच्या मार्कची, तर तो स्कोर तुम्हाला लागू शकतो 140 प्लस, 140 ते 150च्या आसपास. म्हणजे 135 असले तरी चालतात, पण 140 धरले आपण. 140 ते 150 मार्क जर असले ना, तर मग त्यावेळेस तुम्हाला सिक्युअर असता तुम्ही की बुवा आपण शिक्षक भरतीमध्ये कोणत्या ना कोणत्या ठिकाणी आपलं सिलेक्शन होणार. आता मी तुम्हाला रिअल फॅक्ट सांगतो 9वी 10वीची. जर तुम्ही 9वी 10वीला पसंतीक्रम दिला आहे, पण तुम्ही हे बघा की 9वी 10वीच्या आस्थापना कोणत्या कोणत्या होत्या. 9वी 10वीच्या जागा येणार आहे. झडपीच्या तर कमी जागा होत्या 9वी 10वीच्या. नंतर अजून मनपा नपाच्या सुद्धा कमी जागा होत्या 9वी 10वीसाठी. फक्त ट्रायबल जे आहेत आदिवासी विभाग त्यांच्या काही जागा. नंतर ज्या आस्थापना आहेत खाजगी आस्थापना ज्यांनी विदाऊटसाठी जागा दिल्या होत्या त्यांच्या काही जागा. रयत शिक्षण संस्था बाकीच्या ज्या संस्था आहेत मोठमोठ्या त्यांच्या काही जागा. याच जागा 9वी 10वी आणि 11वी 12वीसाठी आलेल्या आहे. आता यामध्ये हे बघा की 9वी 10वीसाठी आपण जे विचार करतोय तर जागा कमी आहे आणि त्यातल्या जर तुमचं मीडियम समजा ऑड येतंय, थोडं इंग्लिश मिडियम येते किंवा बाकीचं मिडियम येते, तर त्यावेळेस जागा खूपच कमी येतात. आणि जर समजा मराठी मिडियममध्ये येते तुम्ही किंवा आर्ट्समध्ये येते, आर्ट फॅकल्टी किंवा सायन्स फॅकल्टी आहे तुमची, मराठी मिडियममध्ये येत आहे, तर त्यावेळेस जागा बऱ्यापैकी आल्या असतील. तुम्हाला पसंतीक्रम होप करूया की तुम्हाला चांगले पसंतीक्रम आले असतील. तर त्यानुसार तुम्हाला विचार करावा लागेल की आपल्याला पसंतीक्रम चांगले आलेत आणि आपला स्कोर जेमतेम स्कोर आहे 140 145 स्कोर आहे, तर तुम्ही 9वी 10वीचं एक्सपेक्टेशन करू शकता. आणि राहिला 11वी 12वीचा विषय, तर 11वी 12वीसाठी क्लिअर कट सांगतो. 150 155 प्लस तुमचा स्कोर असेल तर तुम्ही 11वी 12वीची पोस्ट घेऊ शकता. 364 म्हणजे 11वी 12वीची जागा खूपच कमी आहे. 364 जागा आहे फक्त. ठीक आहे. जर आपण विचार केला तर
180 प्लस 12 जण आहेत, 170 प्लस काहीतरी जण आहेत आणि नंतर मी तुम्हाला आकडेवारी सांगतो, ठीक आहे. 180 प्लस आहे 12 जण, 170 प्लस आहे 118 आणि 160 प्लस आहे 559. 160 पेक्षा जास्त मार्क असणारे 559 उमेदवार आहे आणि आपल्या जागा 364 आहे. तर त्याच्यामुळं आणि 150 पेक्षा जास्त असणारे 1672 उमेदवार आहे, 1672, 1672. ते यातले जर समजा आपण असं केलं की बाबा फक्त डी एड धारक असतील तर ते वेगळे गेले असतील, पण बाकी सगळं जे बी एड धारक आहेत किंवा ज्यांनी बी एड केलं आहे तर ते 11-12ला प्रिफरन्स देतील जर त्यांचा स्कोर 150-160च्या आसपास आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे 11-12साठी कॉम्पिटिशन जास्त असणार, पण होप करा की 150-155च्या आसपास तुमचा जो स्कोर आहे तो लागू शकतो. आणि आता मी यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची सांगायची तुम्हाला किंवा खरोखर झडपीचा कमी लागतो का मेरिट, तर 100% खरी गोष्ट आहे ही की जिल्हा परिषदेचा जे काही कट ऑफ मार्क असतात किंवा मेरिट लिस्टमध्ये जी यादी लागते त्याच्यामध्ये अगोदर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये बघा तुम्ही की बुवा यादी कशी लागते आणि सर्वात कमी यादी कशी लागते तर जिल्हा परिषदेचीच लागते, ठीक आहे, स्कोर जो लागतो तो. आता मी तुम्हाला काही 4 गोष्टी सांगतो त्या खूप महत्त्वाच्या आहे ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती तुमची कास्ट आहे, तुमची कास्ट कोणती येते ती. दुसरं तुमचं मीडियम कोणतं आहे. तिसरं तुम्ही वर्ग 1 ते 5 किंवा 6 ते 8ला टार्गेट करताय का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यानुसार. हे बघा यावर्षी काही जिल्ह्यांचा मेरिट किंवा कट ऑफ खूप हाय जाईल, खूप हाय, ठीक आहे. जिथं 141, 150, 141, 135, 130 वाला सिलेक्ट होतोय आणि काही जिल्ह्यांच्या मेरिटमध्ये 122, 123 वाला सिलेक्ट होईल, काही जिल्ह्यांमध्ये 115, 117, 18 असा वाला सिलेक्ट होईल. पण लोएस्ट मार्क जे असतात ना, समजा उदाहरणार्थ वरचा तर 141 वर सिलेक्ट झाला पहिला, पण खाली येता 120, 122 पर्यंत स्कोर येणार आहे. काही जिल्ह्यांचं वरचा जो मेरिट असणार तो 123 पासून सुरू होतो, तो 117, 118, 119 पर्यंत येईल किंवा मग 115, 114 पर्यंत येईल. त्याच्यामुळं आणि काही कास्ट ज्या असतात त्या कास्टचा मेरिट खरोखर कमी लागतो, 109, 108, 107 असा लागतो. आणि काही आरक्षण आले उमेदवार त्यांचा 50, 60, 70, 85 अशा मार्कवर नंबर लागतोय. तर त्याच्यामुळे ही यादी तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा मेरिट किंवा प्रत्येक जिल्ह्याची यादी वेगवेगळी लागणार आहे. काही जिल्ह्यामध्ये हाय, काही जिल्ह्यामध्ये लो, परत काही जिल्ह्यामध्ये मिडियम राहणार, काही जिल्ह्यामध्ये परत हाय जाणार, काही जिल्ह्यामध्ये परत कमी राहणार. तर हे होतं पूर्ण. जर यावर्षी सिलेक्शन करायचं तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये तर एवढा स्कोर तुम्हाला लागेल आणि झडपीचा मेरिट जो आहे सर्वात कमी राहतो प्रत्येक वर्षी, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली. आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचा जो अभिप्राय किंवा तुम्हाला काय वाटतं की बाबा किती स्कोर लागेल 1 ते 5, 6 ते 8, 9, 10, 11, 12 कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.